की जर वैचारिक खोली आपण जर प्राप्त केली नाही तर आपण दारुगोळा बनून बसतो दुसऱ्याच्या तोफेमध्ये. मूल्य काय आहे हे समजून घेणं फार आवश्यक. 30 लोक एकत्र येऊन त्यांनी एकत्रित काम करण्याची जी सवय लावण्याची आहे ना, ती आमचा मूळ उद्देश आहे. जर उपक्रम तुम्ही काही घेत असाल ना, वेळ टाकताच आहे तुम्ही, तर असा वेळ टाका ज्याच्यातून लोकांचं आर्थिक जे गणित आहे ते वेगळं होऊन जातं. अनुभव येथे व्हावा शिष्टाचार, न चलती चार आम्हा पुढे. त्यामुळे समाज उभारण्यासाठी, राष्ट्र उभारण्यासाठी पहिले मूल्य उभारणे होणं गरजेचं असतं. आरोग्यासाठी सुदृढ असणं ठीक आहे, समाज पण सुदृढ असायला पाहिजे. सुदृढ समाजासाठी. जय हिंद लोकचळवळीचं जे ब्रीदवाक्य आहे त्याबद्दल मला बोलण्याची संधी इथं प्राप्त होती आणि या विषयावर बोलण्यासाठी मला पात्र धरलं याच्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. आणि या विषयासाठी चिंतन करण्यासाठी तुम्ही सर्व लोक इथं उपस्थित झाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन करण्यासाठी जोरदार टाळ्या वाजवू एकदा. हा जो आजचा चिंतनाचा विषय, मी कीर्तनकार पण आहे, अभंग घेतो आपण चिंतनाला, तसा आज विषय घेतला चिंतनाला. त्याच्यामध्ये प्रश्न उत्तराचा विषय हा, जेवढं मी बोलेल त्याच्या काही ना काही लोकसहभाग, लोकवाटा तुमच्याकडनं पण येणं अपेक्षित आहे. तर सुरुवातच प्रश्नाने करू. सुदृढ लोक समाजासाठी हा विषय आपल्यासाठी रिलेव्हंट काय आहे, आपल्याला गरजेचं काय आहे, किंवा आपल्याशी संबंधित आहे का, किंवा ठीक आहे आता 2 दिवस आलोच आहे पण 3 दिवस आलोच आहे, दादांनी बोलवलंच आहे, तर मग काहीतरी आम्ही इकडून काहीतरी कोणी बोलायचं, मग तिकडून काहीतरी ऐकायचं, अशासाठी आहे का याचं काही रिलिव्हन्स आहे, किंवा ब्रीदवाक्य जे आहे त्याचा काही उपयोग आहे का, काय वाटतं याचं, किंवा हा विषय चर्चेला घेण्यासारखा आहे का, घ्यावा तर कशासाठी घ्यावा. एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण. आणि यामध्ये कोणतेच प्रश्न आणि कोणतेच उत्तरं बरोबर किंवा चुकीचे नाही आहेत हे विचारांना चालना देण्यासाठी मी डॉक्टर साहेबांना विचारलं होतं. ते म्हटले, आणि संचालकांनी पण, सूत्रसंचालकांनी म्हटलं होतं की आपण इथं कोणत्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आणि एकच प्रश्नाचं हे एकच उत्तर आहे असं करण्यासाठी नाही आलो, विचारांना चालना देण्यासाठी आलो. म्हणून छान तुम्ही एक पर्स्पेक्टिव्ह मांडला, एक दृष्टिकोन मांडला. आरोग्यासाठी सुदृढ असणं ठीक आहे, समाज पण सुदृढ असायला पाहिजे, बरोबर आहे, पण आपला रिलेव्हन्स काय हे तर असायला पाहिजे, ठीक आहे, पण हे वाऱ्याला लाता मार नाही का, समाज सुदृढ पाहिजे, आरोग्य सुदृढ पाहिजे, अजून मी त्याच्यानंतर पुढे येईल का, त्यासाठी मूल्यव्यवस्था आपली सुदृढ पाहिजे. मग मूल्यव्यवस्थेमध्ये अध्यात्म व्यवस्था किंवा शिक्षण व्यवस्था म्हणू आपण, मग अर्थव्यवस्था पाहिजे, त्यानंतर कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, अशाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण याचा रिलेव्हन्स काय आहे आपल्यासाठी असे उपक्रम खरंच व्हायला पाहिजे की तुमचा आणि माझं एकट्याचा हा विषय नाही आहे, आपण एकूणच समाजाबद्दल चर्चा करण्यासाठी इथं एकत्र आलो, ही मोठी गोष्ट आहे. आज रोजी असं जर बघितलं कंटेम्पररी समकालीन याच्यामध्ये, आणि त्यातल्या त्यात निवडणुकीचा दौर चालू आहे आणि आपण समाजाबद्दल चिंतन करतो आहे, म्हणजे तसं ते अभिनंदनीयच गोष्ट आहे. तशी सुरुवातच मला माझा जो विचार मांडायचा आहे ना तिथपासून आहे की समाजाचं होईल, राष्ट्राचं होईल, गावाचं होईल, तालुक्याचं काय होईल ते होईल, याची गरज सुरुवात माझ्यासाठी. ही मी इथं आज उपस्थित झालो, हे तुम्हाला काय वाटेल ठीक आहे, माझ्यासाठी मी स्वतः जगतो पहिले, मग अशा पद्धतीनं जगावं की त्याचा बाकीच्यांना त्रास नको व्हायला. थोडा झाला तर फायदाच होईल, झाला तर फायदा होऊ देत, काही अडचण नाही. आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच. पहिले काय, आत्मनो मोक्षार्थ, पहिले स्वतःचा स्वार्थ. बुद्ध म्हणतात स्वार्थी व्हा, पण समजून तर घ्या नेमका स्वार्थ काय आहे. सुदृढ समाज हा समाजासाठी आपल्याला त्याग वगैरे करायचा आहे, हा जर भाग असेल की आता आपण त्याग करके रहेंगे, कुछ आंदोलन करेंगे, असं नाही. माझा स्वार्थ आहे ना त्याच्यामध्ये. स्वार्थ कुठपासून सुरू होतो, मुळातच हा विचार आपल्या चित्तामध्ये धारण करणं, जे आपल्या मनामध्ये जो धारण करणं आहे, हेच एक चित्त व्यापक करण्याचं आणि स्वतःच्या पलीकडे स्वतः विस्तार करण्याचं आहे. आणि अशा चिंतनासाठी तुम्ही सर्वजण आज उपस्थित आहात, त्यामुळे तुमचं एकदा टाळ्याने स्वागत करतो. स्वच्या विस्ताराच्या पातळी आहेत की मी आता स्व जेव्हा म्हणतो की माझं हे शरीर आहे, मग मी आहे असं स्वतःला मी समजतो, मग माझं सुरू होतं, माझं कुटुंब, माझे नातेवाईक, मग माझी गाडी, माझा बंगला, माझा फ्लॅट, मग माझं करिअर, मग माझं पाण्याचं काम वगैरे, किंवा माझं अहंकाराचे जे विषय साहेबांनी एवढी मोठी रेट टाकली होती, ईडीमध्ये होते. आता हा असा स्वतः विस्तार असा होत जातो. दुसरा जो विस्ताराच्या टप्प्यात मास्लो एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर होता आणि सायकोलॉजिकल थिंकर होता, मास्लो, अब्राहम मास्लो नावाचा. तर त्यांनी माणसाचे प्रेरणांची एक उतरंड मांडली आहे की माणूस कसा विकसित होत जातो. तर पहिले ज्या आपल्या मूलभूत प्रेरणा असतात किंवा गरजा असतात त्या आहेत अन्न, वस्त्र, निवारा. त्याला फिजिकल नीड म्हणतो आपण, की आपल्या ह्या भौतिक गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, झोप.
मग ह्या एकदा पूर्ण झाल्या, प्रत्येकजण याच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करतो. एकदा या पूर्ण झाल्या तर पुढचा टप्पा काय येतो? सेफ्टी अँड सिक्युरिटी नीड्स, म्हणजे जी सुरक्षिततेच्या गरजा आहेत, की एकदा नोकरी लागणं म्हणजे ही फायनान्शियल सेफ्टी आणि सिक्युरिटीची गरज आहे. जेव्हा मी धामणगाव तालुका चाळीसगाव छोटंसं गाव आहे, 10वीपर्यंत जेव्हा शिक्षण चाललं होतं तेव्हा मला हे असे विषय अजिबातच आवडायचे नाही किंवा डोक्यामध्ये पण यायचे नाही. आपले घरचे पण देत नाहीत, रिकामे कामं करू नको म्हटलं, अभ्यास कर पहिले. का बरं? पहिले पोटा पाण्याची पहिली गरज काय आहे? पोटा पाण्याची. मग एकदा ही दुसरी सेकंड ऑर्डर नीड आहे. मग थर्ड ऑर्डर नीड काय आहे? सोशल नीड, सामाजिक गरज. सामाजिक गरजेमध्ये काय होतं? मग MBBSला नंबर लागला माझा. मग MBBSला नंबर लागल्यानंतर जोपर्यंत आपलं काहीच नसतं ना, आपण गावाकडे गुरांच्या मागे फिरत असतो ना, तोपर्यंत आपल्याला भाव पण कोणी देत नसतं, हिडीस पिडीस करत असतं. ह्या ठीक. मग आपल्याला असं समाजामध्ये बसणं उठणं आपल्याला पण आवडत नाही, जाऊ दे म्हणतं आपलं काम बरं आपण बरं. मग एकदा MBBSला नंबर वगैरे लागल्यानंतर आपण कुठेही गेलं तर लोक ओळख करून घेतात, नमस्कार. आपण पण तेवढं आपलं थोडंसं मॅनरिझम आलेला असतो आपण पण. तर ही कोणती गरज आहे? ही सामाजिक गरज आहे. बसणं उठणं मरण धरण ही जी गोष्ट आहे ही कधी सुरू होते? की मित्रपरिवार, गेट टुगेदर. हे पोटा पाण्याच्या ज्याच्या गरजा पूर्ण झाल्या, आम्ही MBBSचा आता गेट टुगेदर होतो. का बरं? झालं आहे ना सगळं, पोटा पाण्याचं सगळं झालं आहे. मग जा इकडे गोव्याला गेट टुगेदर करायला, जा तिकडे फिरायला. तर का? पहिल्या 2 पातळीच्या गरजा पूर्ण झाल्यात. ही तिसरी गरज आहे सामाजिक गरज. त्यानंतरची पुढची जी गरज तयार होते ती आहे स्टेटस नीड, की प्रत्येकाला ही मानवी प्रेरणा आहे, मानवी भूक आहे, याच्यामध्ये असं वाईट असं काही नाही. स्टेटस म्हणजे रिवॉर्ड, रिकग्निशन, अचिव्हमेंट, काहीतरी सत्कार समारंभ. मी फेसबुकला आता टाकलं आहे, मागचं पोस्ट काय माझी किंवा सगळ्यात जवळ मॅक्झिमम पोस्ट काय आहेत? मला अशोका अवॉर्ड मिळाला आणि स्टेजवर गव्हर्नर होते, झारखंडचे पहिले गव्हर्नर, रक्षा सचिव, पूर्व लष्कर प्रमुख. मग अशा आपण टाकतो, लगेच लोक लाईक वगैरे करतात, आपण बघतो इतके लाईक पडले. ही काय मानवी गरज आहे. आणि ह्याच्या गरजा स्टेटस नीड आहे. जर ह्या अनुषंगाने जर नाही पूर्ण झाल्या तर प्रत्येकाला ही गरज आहे. तर माणूस मग व्हाईसेस असतात, शॉर्टकट असतात, की जे टॉपर असतात पुढे बसणारे, तर त्यांना जर प्रश्न विचारला ते पटकन हातवरती करतात. डेरिव्हेटिव्ज, इंटिग्रेशन हे 12वीला होतं आणि ते आपल्याला उत्तर आलं ना, अशी कॉलर ताट असते आपली. कारण मागे बघितलं तर कोणाला येत नसतं. पण मागच्यांना मग तो कॉम्प्लेक्स असतो, हे पुढच्यांना सारखं उत्तर देतात, आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही. मग ते मागचे काय करतात? टिवल्या बावल्या करतात. सर ही काय गरज आहे? ही रिकग्निशन जी आहे ना, रिकग्निशन जी ही गरज आहे. समजा जर कधी IRS होऊन माझा जर फोटो लागत असेल, हा तुला फॉर्मल चॅनल आहे की हां ठीक आहे, आपलं पोस्टर, भाऊंचा वाढदिवस, किंवा ED, शेतकऱ्याचा मुलगा झाला सुपर क्लास वन अधिकारी EDमध्ये, अशी बातमी वगैरे छापून येते आपली, असं भारी वाटतं. मग आपल्या गावातली आपली भाऊ मंडळी पण असते, आता काय करावं आपलं? हा फोन घ्यायचा, चष्मा लावायचा, दादांचा वाढदिवस, आणि मोठं पोस्टर छापून यायचं. किंवा 10वीला पोरगं येतं आपलं, 49% पास झाल्या, उत्तीर्ण झाल्याबद्दल अभिनंदन, असं मोठं पोस्टर. तुम्ही पुण्याकडे जर गेला तर गुंठा मंत्री हा एक प्रकार उदयाला आला आहे. मी सगळ्यांच्या अजून हे बघितले नाही बघ. काय कोणाच्या हातामध्ये कडमिडं आहे का? शक्यतो माझा असा प्रयत्न आहे की कोणाला ऑफेंड नाही करायचं. आमच्यानंतर जे वक्ते येतात तर दादांचं तसं काही धोरण नाही. वारकरी संप्रदायामध्ये 2 संत होऊन गेलेत. एकांचं धोरण आहे ज्ञानेश्वर माऊलींचं, साच आणि मवाळ, मितुळे आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माऊलींना या समाधानी एवढा त्रास दिला, आईबापांना आत्महत्या नाही ती, समाधानी केलेला तो खून आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या आईवडिलांचा समाधानी केलेला खून आहे. एवढे हे विद्वान होते. असं कर्माने काही ब्राह्मण्य प्राप्त होतं किंवा खोटी गोष्टी आहेत. म्हणजे ज्या माणसासमोर बाकीचे सगळे शून्य आहेत आध्यात्मिकदृष्ट्या किंवा बौद्धिकदृष्ट्यामध्ये, त्या माणसाला शेवटपर्यंत शुद्धीपत्र मिळालं नाही. ह्या महाराष्ट्राचा हा इतिहास. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर पण त्यांच्या जोडीमध्ये शेण टाकलं या समाधानी. त्यामुळे कर्माने वर्ण प्राप्त होतं, हे सगळ्या गोष्टी खोटे सोडून देतात आपण बाजूला. त्या विषयाला फार जास्त खोलवर जाण्याचा आपल्याला वेळ पण नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे की अशा माणसांनी पण 4 ग्रंथ लिहिलेत. हरिपाठ, जसा खाऊचा चिवडा असतो जनसामान्यांसाठी, ज्ञानेश्वरी,
एकतरी ओवी अनुभवावी असा ग्रंथ. नंतर हे वाचल्यानंतर आपलं थोडंसं असं गुंगवायला लागतं, हँग व्हायला लागतं. त्यानंतरचा पुढचा जो आहे अमृतानुभव आणि चांगदेव 65, यानंतर हे डोक्याच्या पलीकडचे विषय असतात. मूल्यव्यवस्थेबद्दल जर वेळ मिळाला तर मी याच्याबद्दल बोलली. आणि दुसरे जे संत आहेत ते आहेत तुकाराम महाराज. त्यांचं धोरण काय आहे, भले तरी कोणीतरी बोललं, भले तरी देऊ काशेची लंगोटी. काशेची शब्द नाही तो, आता नाठाळाचे माता हाणुकोटी, ते पुढे बसलेले आहेत. तर आपलं साच आणि मवाळापर्यंतच असतं. म्हणून मी पहिले बघून घेतलं की कोणाच्या हातामध्ये कडमिडं आहे का, मध्ये असे गोप आहेत का. विनाकारण चुकून आपला बाण निघायचा, आपलं काही इंटेन्शन नसतं. साहेबांनी आपल्याकडे बघूनच म्हटलं बरं का. तर आणि ईडीमध्ये असताना पण मी काळजी घ्यायचो, विनाकारण म्हणणे धोकायचं. आज जरी टाकायचं म्हटलं एखाद्याला यू आर अंडर अरेस्ट, गोड बोलून सांगू ना आपण. म्हणजे मला हे पहिले 1-2 वर्षामध्ये सर्व्हिसमध्ये शिकवलं होतं. सर्व्हिसमध्ये आल्यानंतर पहिले 1-2 वर्ष असा सरपुरुषमधला जो ACP राठोड असतो ना, तसं असतं एकदम. चुपचाप खडे राहो, इन्कम टॅक्स का ऑफिस आहे, तुम्हाला बाप का घर नाही. मग तशा मूडमध्ये असतो ना आपण सुरुवातीला. आणि त्यातल्या त्यात जे ऑफिसर आहेत ना, जनसामान्य माणसामधून आलेले आहेत. ते शेतकऱ्यांचे पोरं जास्तीत जास्त ऑफिसर आहेत. खेडेगावामध्ये ऑफिसर होण्याची क्रेज जास्त आहेत, मुंबई पुण्याकडे कमी आहे. कारण खेडेगावाकडे सगळ्यात मोठा माणूस कोण जिल्ह्यातला, कलेक्टर SP. आपल्याला ते व्हायचं असतं, आपल्याला ते व्हायचं. आणि मग हे बॅकग्राऊंड असल्यामुळे एक लेफ्टिस्ट डावी विचारसरणी असते. गरिबांचा कैवार आणि पैशावाल्यांचा सापडला का. आणि त्यातल्या इन्कम टॅक्स आणि ED दोघं डिपार्टमेंट आहे, सापडला का. पण मग पहिल्या 2-3 वर्षानंतर एक मॅच्युरिटी पण येते आपल्याला. म्हणजे आपले सिनियर पण शिकवतात आणि ते पण त्याच प्रोसेसमधून गेलेले असतात की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये आपण वी आर नॉट डीलिंग विथ थीव्स. चोरांशी आपण नाही डील करत आहे. वी आर डीलिंग विथ द सक्सेस स्टोरी इन द सोसायटी. ट्रीट देम वेल. माझे RK जैन सर म्हणून RK जैन सर कमिशनर होते आणि माझ्या तक्रारी घेऊन जायचे त्यांच्याकडे. सर चव्हाण साहेब वैसे करते. मग ते मला बोलून घ्यायचे असे. आणि फार देव माणूस प्रशासनातला. ते छोटू म्हणायचे मला. त्यांच्या दोन्ही मुलींचं वय माझ्यापेक्षा जास्त होतं. छोटू म्हणजे तुझे कधी बोलाय की ये कर ये मत कर. नहीं सर, तुझे जो करना है वो फाइल पे करना. मुँह जबानी कच्ची बात क्यों किया कर. टैक्स लगाना है तुझे, लगा दे. चाय पिला ना उसको. हां, म्हणजे मग आज नंतर अशी पद्धत सुरू झाली. नाशिकमध्ये समजा मी बेल मारली आणि चहा मागवलं तर माझ्या स्टाफमध्ये चर्चा व्हायची, ठोकली केस. नाशिकमध्ये अशी चर्चा होती त्यावेळेस की सगळ्यात महाग चहा जी होती नाशिकमधली ती आमच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या आमच्या ऑफिसला भेटायची. मग कमीत कमी 10,000 कोटीचा तरी 10,000 रुपयाचा तरी दंड आहेच बुवा. म्हणजे ती चहाचा बेसलाईन काय आहे, 10,000 रुपये. एक तिथले गुंड नाही म्हणायला पाहिजे, सामाजिक. तर ते असे तुम्हाला एवढं जर डिस्क्रिप्शन केलं तर तुम्ही नाव शोधून काढा. तर त्यांना समज काढला त्यांचा CA आला की सर सामाजिक कार्यकर्ते इतक्या दिवसापासून ते ऑफिसला येणार नाही. म्हटलं का बरं, भारतीय कायदे त्यांच्यावर लागू होत नाही काय. आपल्या डोक्यामध्ये तो सरपोळ बसलेला असतो ना. आणि ते आपण ते कायद्याच्या बाबतीमध्ये जेवढं माझं वजन आहे त्याच्या दुप्पट तिप्पटीचे आपण पुस्तक वाचून ठेवलेलं असतं. मग तो कॉन्फिडन्स तर कुठंच आपण मार खात नाही त्याला. का बरं भारतीय कायदे लागू होणार नाही का. म्हटलं समज नाही, ते पेनल्टी पण बसेल आणि मी प्रोक्लेमेशन इश्यू करेल. पहिल्या वेळेस इतिहासामध्ये प्रोक्लेमेशन होईल, उचलून आणेल. त्यांनाही माहिती हे सर्किट आहे म्हणून घेऊन होतो सर, पण लवकर आत घ्या म्हणून. ठीक आहे घेऊन या. मग घेऊन आले ते. त्यांना चहा वगैरे पाजली आणि जो दंड बसायचा होता तो बसला. आपण शॉर्टकटमध्ये तो डील करू. तर हा जो एक फॉर्मल चॅनल आहे हे स्टेटस नीड आहे. आणि त्याच्या पलीकडचा जो 5वा जो टप्पा आहे दॅट इज सेल्फ ॲक्च्युलायझेशन. म्हणजे व्हॉट कॅन आय डू बेस्ट इन माय लाईफ. कृतकृत्यतेची भावना जी आहे की माझ्या या आयुष्यामध्ये माझ्या हातून काहीतरी चांगलं घडावं किंवा इन द सर्च ऑफ मिनिंग ऑफ द लाईफ, हे जे आहे ते ही सर्वोच्च भावना आहे. तर हे कोणासाठी म्हणतो आहे मी, हे स्वतःसाठी करायचं आहे. तर ही माणसाच्या
प्रेरणांची उतरंड आहे. म्हणजे आपला जो विकासाचे जे टप्पे आहेत ते ह्या बाजूने आपला विकास होतो. जर कधी ह्या बाजूने विकास झाला नाही तर पर्वजन सुरू होतात. जसं आपण ते बघितलं, फोन घ्यायचा, हातामध्ये कडे, तर ते पर्वजन आहेत, म्हणजे ते शॉर्टकट मारलेले आहेत. तर या सगळ्या विकासांच्या टप्प्यामध्ये स्वतःचा वैयक्तिक व्यक्तिमत्व विकसन आणि नेतृत्व गुण विकसन यासाठी आजचा हा जो विषय की सुदृढ समाजासाठी, हा जो विषय आहे हा समाजासाठी नंतर आहे, हा आपल्या सर्वांसाठी. कारण तुम्ही जे इथं आलात तर पहिले 2 टप्पे जे आहेत आयुष्यातले ते जगून झाले तुम्ही, आणि तुम्ही कमीत कमी 3ऱ्या किंवा 4थ्या टप्प्यावर इथे आलेला आहेत. म्हणजे इथे जेवणा खाण्यासाठी एवढं दूर येत नाही माणूस. हा म्हणजे ते बेसिकच आहे ना ते. तर आपला पहिला जो मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा आणि सेफ्टी सिक्युरिटी, यासाठी नाही. तर आपण सोशल नीड, सामाजिक गरजा आणि स्टेटस नीड, तुम्ही प्रत्येकजण आपल्या आपल्या गावामध्ये, तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये नेतृत्व देत आहात. ज्यांचा सत्कार झाला किंवा ज्यांचा झाला पण नाही, जे इथे उपस्थित आहे, तरी प्रत्येकजण आपल्या कुटुंबाला नेतृत्व देतच आहे. प्रत्येकजण आपल्या त्या क्षेत्रामध्ये छोटं किंवा मोठं असेल त्याला विषय तो नाही. तुकाराम महाराज जेव्हा कीर्तन करायचे तेव्हा किती लोक असतील हो? काय अंदाज आहे? 10-12 बस, 5-50 तेवढेच असायचे. असं काही नाही की तुकाराम महाराज आले आणि हजारोंचा जनसमुदाय, असं नसतं. म्हणजे तुकाराम महाराजांनी एक माणसासाठी पण कीर्तन केलं. त्यामुळे नेतृत्व जे आहे असं नाही की नेता म्हणून उभा राहिला होतो आपल्याला 10,000 लोक पाहिजेत, त्याची गरज नाही. नेतृत्व आहे, त्याच्यामध्ये क्वालिटी मॅटर करतं. क्वांटिटी जी आहे ना, मग आता जळगावमध्ये मागे एकदा कार्यक्रम झाला होता PM साहेबांचा, सगळं प्रशासन कामाला, आशा वर्कर आणा भरून. ते कारण तो जनसमुदाय दिसला नाही तर ते आतून खोकला आहे ना ते, तर त्या गोष्टी ते जास्त करावं लागतं. मग ते अजून जास्त करावं लागतं. तर ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जिथं उभं आहात तिथे तुम्ही नेतृत्व देत आहात, आणि त्या गोष्टीसाठी हा जो विषय आहे हा गरजेचा आहे. म्हणून हा आपल्यासाठी विषय, म्हणून हा आपल्याला रिलिव्हंट आहे. हा नमनाला घडावर तेल वाहण्याचं कारण जे ते हे. पुढचा आता टप्पा घेऊ की सुदृढ समाज व्यवस्थेसाठी. तर समाज व्यवस्था आपण जेव्हा म्हणतो तेव्हा याचे वेगवेगळ्या अंगाने विचार करूया की काय काय अंग असू शकतात, पहिली असू शकतात याला. तर एक मूलभूत जे आहे ते मूल्य व्यवस्था आहे. समाजाचे मूल्य, हा शब्द थोडासा अवजड आहे. व्हॅल्यू सिस्टीम म्हणतो आपण, तो पण अवजड आहे थोडंसं. आणि याला निगडीत धर्म, अध्यात्म व्यवस्था किंवा शिक्षण व्यवस्था याला निगडीत आहे. मी अजून बाकीचे विषय सांगतो. मूल्य व्यवस्थेनंतर येतं कुटुंब व्यवस्था आणि समाज व्यवस्था. कुटुंबामध्ये कशी व्यवस्था आहे आपली, अशी उतरंडीची व्यवस्था आहे का किंवा समतेची व्यवस्था आहे का, आणि समाजामध्ये पण सामाजिक समता आहे का किंवा उतरंड आहे का. त्यानंतर महत्त्वाचं, ज्याच्यावर मला जास्त बोलायला आवडेल, अर्थव्यवस्था. जे पोटाला चिमटा काढणारी गोष्ट आहे ना, ती अर्थव्यवस्था आहे. मगाशी मनोगतांमध्ये पण ज्यांनी मनोगत व्यक्त केलं की शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातून लोक आहेत, हे जे दुःख आहे मी समजू शकतो. 2017 जेव्हा आम्ही पाण्याचा विषय हाती घेतला तर त्यावेळेस 2016, 17, 18 3 सलग वर्ष दुष्काळ पडलेला होता. आणि शेतकऱ्याचं जगणं, जर कधी 1 वर्ष जरी दुष्काळ पडला ना, मुश्किल होऊन जातं. 4 महिने निघत नाही, उरले 8 महिने काय करायचं वर्षभरामध्ये, मोठा प्रश्न उभा राहतो. तर अर्थव्यवस्थेबद्दल थोडंसं जास्त बोलेल. त्याच्यामध्ये पाण्याच्या कामाचा जो विषय तो घेईल. माझी ओळख करून देताना सांगितलं मी IRS किंवा EDमध्ये होतो. EDबद्दल पण बोलेल थोडंसं. ईडीस्य कथारम्य, तसं युद्धस्य कथारम्य म्हणून एक शब्द आहे. युद्धाच्या कथा रम्य असतात. तर आजच्या काळामध्ये ईडीस्य कथारम्य, ईडीच्या कथाही रम्य असतात. समजा असं मला वाटायला लागलं की आता एनर्जी डाऊन व्हायला लागली, झोपायला लागले लोक, लय ईडी काढायची. कीर्तन करतो त्याच्यामुळे मला 1 तास दिला आहे, 2 तास आपलं सहज आहे. म्हणजे त्या जो तुम्हारा पेन आहे वो हमारा वॉर्मअप आहे तसं. त्या अर्थव्यवस्थेनंतर राजकीय व्यवस्था, यालाच धरून प्रशासकीय व्यवस्था, आणि मग शेवटी न्यायव्यवस्था. या विषय एवढे आवाका पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. मूल्यव्यवस्थेबद्दल चर्चा आपली सुरू होणार होती. व्हॅल्यू सिस्टीम का गरजेची आहे
हे असं अमूर्त संकल्पना आहे व्हॅल्यू सिस्टीम. आपल्याला अशी स्पर्श करून जाणून ही व्हॅल्यू आहे हा, अशी इतकी स्पर्श करून जाणवण्यासाठी बघण्यासारखी नाही. प्रशासन व्यवस्था आपण बघू शकतो, कलेक्टर आहे, मग प्रांत आहे, मग तहसीलदार आहे, आपल्याला दिसतात तरी की ही अशी व्यवस्था आहे. न्यायव्यवस्था आपल्याला दिसू शकते, अर्थव्यवस्थेमध्ये दिसतं आपल्याला. व्हॅल्यू सिस्टीम जी आहे ती दिसत नाही तशी, पण त्याचा जो परिणाम आहे तो सर्वच समाजाच्या इतर ज्या व्यवस्था आहेत त्याच्यावर होत असतो. आणि जर मूल्यव्यवस्था ढासळली तर समाजव्यवस्था ढासळायला लागते. त्यामुळे समाज उभारण्यासाठी, राष्ट्र उभारण्यासाठी पहिले मूल्य उभारणी होणं गरजेचं असतं. आता हे मी म्हणतो आहे म्हणून नाही, किंवा कोणताही शब्द साहेब आले आहेत, IRS आहेत, UPSC आहेत, MBBS आहेत, MA इकॉनॉमिक्स आहेत, अमुक अमुक टमुक टमुक सगळे आहेत म्हणून म्हणायचं नाही, कोणत्या पुस्तकात लिहिलं आहे म्हणून नाही, स्वतःच्या अनुभवाला आणि तर्काला पटतं आहे का तरच स्वीकारायचं. हे बुद्धांनी कलाम सुत्तामध्ये सांगून ठेवलं आहे 2500 वर्षापूर्वी. तुकाराम महाराजांनी पण सांगितलं आहे की अनुभव येथे व्हावा शिष्टाचार, न चलती चार आम्हा पुढे. अनुभव येथे व्हावा शिष्टाचार म्हणजे ज्या वारकरी संप्रदायाबद्दलच आता बोलणार आहे आपण, मूल्यव्यवस्थेपण ते. तर आपल्या संतांनी हे सांगितलं आहे बरं का, अंधविश्वासाने डोळे लावून विश्वास ठेवू नका हे सांगितलं आहे. आजचे जे आपले कीर्तनकार दुर्दैवाने हायजॅक झालेले आहेत दुर्दैवाने. पण मूळ जो आपण जर कधी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा हे जर अभंग स्वतःहून वाचले तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःवरच रिलायन्स, आत्ता दीपभव जो आहे तो विचार त्यांनीही मांडला आहे. तर मूल्यव्यवस्थेबद्दल मी जो विषय म्हणत होतो की राष्ट्र उभारण्यासाठी, समाज उभारण्यासाठी मूल्यव्यवस्था किंवा व्यक्ती आणि कुटुंब उभारण्यासाठी पण मूल्य उभारणी हे गरजेचं आहे आणि हे फाउंडेशनल आहे, हे पायाभरणी आहे. जर हे नसलं तर वरचं जे सुपरस्ट्रक्चर आहे, वरचं जे आहे बंगला पत्त्यांचा, तो धाडधाड कोसळून पडतो. याचं कोसळून पडण्याचं उदाहरण अफगाणिस्तान आहे. तालिबान आल्यानंतर तिकडची समाजव्यवस्था कोसळलीच, अर्थव्यवस्था पण कोसळली. म्हणजे तुम्ही जर फोटो बघितले असतील ते आपले पोटचं मुलगं छोटंसं, ती एक बाई बुरका घातलेली, ती हाताने धरून त्या अमेरिकन सैनिकांच्या हवाली करते. पोटचा गोळा. म्हणजे ही इतकी वाईट परिस्थिती जर कधी मूल्यव्यवस्था घसरली तर लगेच प्रशासकीय व्यवस्था घसरते, सामाजिक राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था घसरते. उभारणीबद्दल बुद्धांच्या मूल्यांच्या उभारणीनंतर अशोकाचं साम्राज्य उभं होतं. अशोक साम्राज्य म्हणजे त्यावेळेसचा पहिला सम्राट, तो पार काबूल, कंदार, अफगाणिस्तान आताच्या तिथपासून इकडे म्यानमारपर्यंत एवढा मोठा साम्राज्याचा अधिपती. हे साम्राज्य कधी उभं होऊ शकतं जेव्हा मूल्यव्यवस्था उभी होती. कोणी उभी केली ती? बुद्धांनी आणि त्यांच्या संघाने उभी केली. आपण मध्ययुगामध्ये बघितलं तर शिवाजी महाराजांचं स्वराज्य, शिवाजी महाराजांचं म्हणण्यापेक्षा तुमचं आमचं स्वराज्य मध्ययुगातलं उभं करण्याच्या अगोदर ज्ञानोबा तुकोबा 18 पगड जाती जमातीतून जे संत होऊन गेले त्यांनी पहिले मूल्यांची उभारणी केली. त्यांनी समतेची चळवळ शिकवण दिली. त्या समतेच्या शिकवणीवर हे स्वराज्य, जे प्रत्येकाला आपलं वाटतं की लोकांची धडपड चालली होती की मला मरायचं. त्यामध्ये तुम्ही जर कधी गोविंद पानसरे यांचं ऑनलाईन लेक्चर एक छान, शिवाजी कोण होता, पुस्तक पण छोटंसं आहे, वाचलं आहे का कोणी? अरे वा, भरपूर लोकांनी वाचले. म्हणजे मला एवढं अपेक्षित नव्हतं. जाता येता जर तुम्हाला तो व्हिडिओ बघता आला तर त्यामध्ये सुरुवात खूप छान केली की असं ह्या शिवाजीने काय केलं होतं. शिवाजीच म्हणतं बरं का ते पानसरे, आपण शिवाजी महाराज म्हणतो मी जनरली, पण त्यांच्या शब्दामध्ये असं काय केलं होतं की हा माणूस म्हणजे एवढा मोठा राजा झाला किंवा लोकांची धडपड चालली होती की मला मरायचं, मला मरायचं. घरामध्ये लग्न आहे पोराचं आणि त्या माणसाला कळतं की नाही महाराज कोंडाण्याच्या स्वारीवर चालतं. ते म्हटलं आधी लग्न कोंडाण्याचं. शिवाकाशीत जो होता तर त्याला टार्गेट हे नव्हतं की तिकडं जाऊन सिद्धिजेवरला फसवायचं आहे, त्याला टार्गेट हेच होतं की तिकडं जाऊन मरायचं आहे आणि वेळ खाऊन मरायचं जास्त. किंवा पावनखंडीमध्ये जे उरलेले 300 लोक होते मागे ठेवलेले, त्यांना हे टार्गेट लावून की नंतर आलेले 10,000 लोकांना कापून काढायचं आहे आणि नंतर आपल्याला निवांत द्यायचं आहे. त्यांचं टार्गेटच होतं तिथं की तिथं मरायचं आहे, टार्गेटच होतं ते. आणि असं का झालं की लोक असे हिरिरीने मरायला तयार झालेत. आणि त्यानंतर पण जर आपण बघितलं शिवाजी महाराज गेल्यानंतर, संभाजी महाराज गेल्यानंतर जवळपास 25 वर्ष औरंगजेब इथं तळ ठोकून होता आणि 25 वर्ष इथल्या लोकांनी, सामान्य शेतकऱ्यांनी
वेळे खुरपे बाजूला टाकून तलवारी हातात घेतल्या आणि 25 वर्ष हे लोक लढलेत आणि हारले नाहीत. मात्र ते राज्य उभं राहिलं. काय कारण होतं? तर पानसरे फार छान मांडणी करतात, माझ्याकडे वेळ कमी. ते म्हणतात की ह्या माणसाने पहिले काय केलं असेल तर शेतीची मोजमाप केलं. म्हणजे हे याच्यामध्ये काय इतिहास आहे? शेतीचं मोजमाप केलं आणि शेतसारा निश्चित केला. ह्या काही इतिहास असतो? इतिहास काय असतो? असा कोथळा काढला, हा इतिहास असतो. शेतीचं मोजमाप करणं हे काही इतिहास आहे? पानसरे म्हणतात असं की ज्या वेळेस मध्ययुगामध्ये असं असायचं की तो वतनदार किंवा सरंजाम किंवा तिथला सुभेदार वरती शहंशाह किंवा इथल्या चारी ज्या शाया होत्या तर यांना रयतेशी काही घेणं देणं नसायचं. उलट जर समजा आपण नाव घेऊ, पाटलाच्या घरामध्ये लग्न कार्य असलेलं तर गावामध्ये सुतक पडायचं. आता यावर्षी किती वसूल करेल काय माहिती. अशा परिस्थितीमध्ये या माणसाने सामान्यासाठी नियम कायदे केले. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. हे आताचं नाही, आता पण आपली व्यवस्था तेवढी सुदृढ नाही. 20-25% दिल्याशिवाय टेंडरच निघत नाही. मध्ययुगातली मूल्य, ही मूल्य आहे बरं का, मध्ययुगातलं मूल्य आहे ते. या राजाच्या कालखंडामध्ये एक 100, 200, 800 अकबर द ग्रेट त्यांचा जनानखाना कितीचा होता? 800. या मूल्यव्यवस्था बाकीची अशी असताना या राजाच्या कारकिर्दीमध्ये दरबारामध्ये बाई नाचली नाही. बरं, हे या माणसाचं स्वतःचं नुसतं मूल्यव्यवस्था नव्हती. या माणसाने नुसतंच स्वतःसाठी हे मूल्य जोपासले असं नाही. बेलवडी म्हणून एक गाव आहे कर्नाटकामध्ये, तिथे एक देसाई म्हणून स्त्री होती, सावित्रीबाई देसाई. तर जेव्हा महाराज दक्षिण दिग्विजय करून परत येत होते तर त्यावेळेस तिथे थोडीशी सैन्याची स्किरमिश लढाई झाली आणि मग त्या लढाईमध्ये सावित्रीबाईचा जो पती होता तो मारला गेला आणि यांचा सैन्याचा तुकडीचा जो प्रमुख होता त्यांनी आगळीक केली. सावित्रीबाईंना समोर धरून आणलं महाराजांच्या. म्हटली, सावित्रीबाई आगळीक का केली, सैन्याची कागाळी का केली आणि तुम्हाला काय दंड ठोठावा? मग सावित्रीबाई म्हणतात महाराजांना की दरबारासमोर कसं सांगू मी? महाराज दरबाराला जायला सांगतात आणि सावित्रीबाई सांगतात की तुमच्या सैन्याच्या तुकडीच्या प्रमुखाने अशी कागाळी केली. शत्रू सैन्य, ज्या बाईने ज्या लोकांनी आपल्या सैन्याला त्रास दिला त्याच्यासाठी महाराजांनी शिक्षा ठोकवलेली आहे. तुकडीचा जो प्रमुख आहे त्याचे हात तोडलेत. रांजाच्या पाटल्याची जी गोष्ट आहे ती सगळ्यांनाच माहिती, ती ऐकून आपल्या लहानपणापासून ऐकलं आहे. पण तर ज्यावेळेस रांजाच्या गावामध्ये ही घटना घडली ना, आणि त्यावेळेस कोणीतरी भूमिका घेऊन उभा राहतो, म्हणतो की कोण आहे तो? त्या मुसक्या बांधून आणा इथे आणि चौरंग करा त्याचं. त्यावेळेस मावळ खोऱ्यामध्ये बायाबापड्यांना वाटलं की आपलं पोटचं एक पोरग गेलं याच्या सैन्यामध्ये, मेलं तर काही अडचण नाही, दुसरं पण मी सैन्यामध्ये पाठवायला तयार आहेत. लोकांची रांग लागली मरण्यासाठी की असा कोणीतरी माणूस होऊन गेला, रांग लागली. तर ही का मूल्यव्यवस्था, आणि ही कुठून आली? वारकरी संप्रदायामधून. आणि आजच्या काळामध्ये आपल्याला रिलिव्हंट काय आहे तर मूल्यांची किंवा ही विचारांची जी लढाई आहे ती आपल्याला पहिले समजून घेणं फार आवश्यक आहे. एका बाजूला स्पष्टपणे बोलतो मी, RSS, BJP याची एक मूल्यव्यवस्था आणि ती व्यवस्थित आहे. काय प्रतीक आहेत, कोण चेहरा, विचारधारा, यंत्रणा, अशा 3 गोष्टी असतात. जेव्हा आपण बुद्ध धम्म संघ असं म्हणतो तर त्यावेळेस चेहरा, विचारधारा, यंत्रणा. तर वैचारिक जी लढाई चाललेली आहे तर त्यामध्ये एक RSS ची जी मूल्यव्यवस्था आहे तर ती एक व्यवस्थित रचनाबद्ध व्यवस्था आहे. त्याचे प्रतीक ठरलेले आहेत, त्याचे कृती कार्यक्रम ठरलेले आहेत. त्याच्या अगोदर एक डावी विचारसरणीची मूल्यव्यवस्था होती आणि त्याच्या चळवळी पण होत्या, त्याचे चेहरे पण होते. ती जवळपास आता मोडकळी झाली आणि वैचारिक जी लढाई आहे त्याच्यामधून डावी विचार जवळपास आता नामशेष झाला आहे. सेंट्रिक जो आहे याच्यामध्ये मध्ये असणारा ही उजवी विचारसरणी आपण बघितली. गांधी विचार आताच्या काळामध्ये, आणि आपण इथं बसलेलो पण आहे, हा सेंट्रिस्ट मध्यममार्गी जो विचार आहे आता आपण या कालखंडामध्ये गांधी विचार म्हणूया त्याला, मध्ययुगामध्ये त्याला वारकरी विचार म्हणूया, प्राचीन युगामध्ये त्याला बुद्ध विचार म्हणूया. त्याच्या पलीकडच्या जर बघितलं आपण चार्वाक किंवा सिंधू संस्कृतीचा जो विचार आहे तर ही जी विचार परंपरा आहे ही सेंट्रिस्ट मध्यममार्गी जी विचार परंपरा आहे
तर ह्या कमीत कमी आपल्याला विचार परंपरा माहीत तरी असणं गरजेचं आहे. आपण नेमका कोणता झेंडा खांद्यावर घेऊन चाललो आहे हे आपल्याला तरी माहीत पाहिजे. जर आपण नेतृत्व देण्याची विषय घेतो आहे तर ही किमान बौद्धिक पातळी आपल्याला प्रत्येकाला स्वतःसाठी पाहिजे. नाहीतर काय होतं, फसगत होते. जर आपल्याला ही विचार परंपरा माहीत जर नसली तर नेमकं आपण मगाशी आपण यांचं उदाहरण बघितलं, अण्णा हजारेंचं. अण्णा हजारेंचं इतकं उत्कृष्ट उदाहरण आहे की जर आपल्याला विचार परंपरा नसेल आणि बौद्धिक जर कधी क्षमता नसेल तर माणसाचं माकडून जातं असं. अण्णा हजारे त्यांचं क्लासिकल उदाहरण. अण्णा हजारे वैचारिक चळवळीमध्ये असं उदाहरण नाही की त्याच्याबद्दल आधाराने बघितलं जातं. म्हणजे हौशे गौशे नवशे भरपूर आहेत आपल्या भारतामध्ये, तो काही विषय नाही. अण्णा हजारेंनी जर कधी ठरवलं की आपल्याला भक्तगण तयार करायचे तर मोदींपेक्षा जास्त मोठ्या संख्येने करू शकतात. पैसा लावायचा ना, फक्त आपल्याला सोशल मीडियाला लावायचे आणि 40 पैसे द्यायचे. 40 पैसे लावल्यानंतर अण्णा हजारांसाठी तर अजून मोठी लागली. आणि ते केजरीवालांनी तर यशस्वीपणे राबवलं. त्याच्यामध्ये RSS पण होतं तसं. त्यावेळेस अण्णा म्हणजे आंधा नाही आहे, आंधी आहे, येतो दुसरा गांधी आहे. हाय दोन अण्णांबद्दल आदर पण आहे आणि एक क्यू पण वाटते की जर वैचारिक खोली आपण जर प्राप्त केली नाही तर आपण दारुगोळा बनवून बसतो दुसऱ्याच्या तोफेमध्ये. एक इतका चांगला माणूस, प्रामाणिक माणूस, ज्याने आयुष्य खर्ची केलं पण त्याचा उपयोग झाला दुसऱ्याची तोफेमध्ये दारुगोळा बनवून. हे असं नको व्हायला. नाही तर आपल्या घरी बसून आपल्या पोटापाण्याचे व्यवहार केले, नीट राहिलं काही अडचण नाही. नाही तर एवढा मोठ्या प्रमाणामध्ये हसवून घेणं हे काही बरं नाही. यामुळे वैचारिक मूल्य काय आहे हे समजून घेणं फार आवश्यक आहे. तुम्ही नेतृत्व गुण विकसन किंवा नेतृत्वाबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो आहे त्यावेळेस ह्या गोष्टीचा विचार असणं फार फार आवश्यक आहे. काय झालं होतं, काय होतं एकदा कीर्तनात पण मी पौराणिक उदाहरण देत नाही कधीच. रिअल लाईफ एक्झाम्पल्स. आम्ही पाण्याचं काम करतो, 12 जिल्ह्यांमध्ये आमचं काम आहे आणि कोणत्याही व्यासपीठाला आम्ही जातो, असं मोकळं जातो. आज आपण मला बोललं ह्या व्यासपीठावर पण मोकळा आहे मी. 14 एप्रिलला मला एकदा उस्मानाबादला बोलवलं होतं. तर विपश्यना किंवा बुद्ध, आंबेडकर चळवळ याबद्दल पण तेवढाच. आता UPSCची तयारी झाल्यानंतर 10-20 हजार पानं आपली वाचून झालेली असतात. मग सगळ्याच व्यासपीठावर जातो. तर आमच्या चाळीसगावला शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला. चाळीसगावची मंडळी आहेत काय याच्यामध्ये, आहेत काय. तर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आणि छान मोठा पुतळा आहे मध्यवर्ती ठिकाणामध्ये. आणि 2 वर्षापूर्वी म्हणजे 2022ची गोष्ट आहे, गुढीपाडवा होता. आणि गुढीपाडव्याला सार्वजनिक गुढी साजरी करायची हा असा RSSच्या संघटनांचा एक चांगला कार्यक्रमपत्रिका होती. आणि माझा काही असं कोणालाच सपोर्ट आहे किंवा विरोध आहे व्यक्तीचा नाही बरं का. आम्ही आता मगाशी चर्चा करत होतो तर शरद दादांनी फार चांगलं सांगितलं, मूल्यांसाठी तुमच्यासोबत आहे. काय शब्द वापरला तुम्ही? मूल्यांसाठी तुमच्यासोबत आहे, तुमच्यासाठी नव्हे. म्हटलं आज मी इथं आल्याचा एक मोती घेऊन चालू आहे विचाराचा, जमलं आहे म्हणून मला. भारी आहे ना, मूल्यांसाठी तुमच्यासोबत आहे. आणि याची ती त्यांनी कंटेक्ट सांगावं, मला ती स्टोरी तेवढी रंगून सांगता येणार नाही. म्हटलं भारी. तर मग आम्हाला कोणत्या व्यासपीठावर बोलवलं होतं आम्ही जातो. मग गेलो त्या व्यासपीठावर आणि दुर्गावाहिनी तसे 50 एक संस्था आहेत. त्यांच्या सगळ्यांचं गायत्री मंडळ, विश्व हिंदू परिषद चाळीसगावमध्ये आहे की नाही मला माहीत पण नाही, पण असं 50 संस्था होत्या त्याच्या. तिथं बोलवलं मला आणि माझ्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर पहिलं गुढीपूजन. पंचायतच झाली माझी अशी. आता मी जसं बघितलं ना, कडेमेडे जरी असलं तरी आपण विनाकारण कोणाला त्रास देत नाही. पण हे जे व्हिज्युअल्स आहेत ना हे नेहमी टिकणारे असतात आणि याचा विचार करावा लागतो. नाहीतर आपलं दारुगोळा तयार होऊन जातो आपलं. आणि जर कधी माझ्या हस्ते तिथं गुढीपूजन झालं आणि आम्ही वैचारिक वगैरे फार मोठ्या गप्पा मारतो चाळीसगावमध्ये. छोट्याने आम्ही जेव्हा शिवजयंती साजरी करतो 3 दिवसाची शिवजयंती असते. आमचं टार्गेट आहे की 5 दिवस घेऊन जायचे, नंतर 10 दिवस शिवजयंती साजरी करायची.
हां, आणि त्याच्यामध्ये आम्ही जे प्रमुख पाहुणे बोलवतो की यावर्षी प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, मागच्या वर्षी संभाजीराजे होते, त्याच्या मागच्या वर्षी जलपुरुष राजेंद्र सिंग होते. आणि वैचारिक बाबतीमध्ये जी मी टीम तयार केली आहे, 5 पाटील मंडळी 21 लोक आहेत, ते त्यांना 9 महिने ट्रेनिंग दिले मी. आणि ह्या लोकांनी 5-5 गावांची जबाबदारी घेतली आणि असे 204 गावामध्ये दुष्काळमुक्तीचं काम केलं आहे. आणि आमच्या गप्पा साध्या सुद्धा नसतात. आम्ही ही जी मंडळी आहे ना, सकाळी 10 वाजता येते डबे घेऊन, कोणीतरी माझा पण डबा घेऊन होतो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही वैचारिक चर्चा करतो. काहीच घेणं देणं नाही आमचं. आणि 2017 करतो बरं का, म्हणजे 19चं पण इलेक्शन गेलं, 24चं पण जाणार आहे, मी उभा राहणार नाही. पण अशा वैचारिक चर्चा. आणि म्हटलं हे जर कधी आपण तर बुद्ध, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, नुसतं याच्याच गप्पा मारतो आणि डायरेक्ट आता काय करावं. मग आम्ही जेव्हा गेलो वेळेवर पोचतो तेव्हा सगळी तयारी झाली होती त्यांची, पण कार्यक्रमाला एक 15-20 मिनटं उशीर होता. म्हटलं मी नाश्ता करून येतो. आमच्या सगळ्या मंडळीचा विचार घेतला काय करायचं. सगळी मंडळी म्हटली भाऊ नाही, हे चुकीचा मेसेज जाईल. म्हटलं गुढीपूजन आपल्या हस्ते. काय गुढीपूजन आपल्या हस्ते करायला काय अडचण आहे. संभाजीराजांचा एक विषय. हां, बरं, यामध्ये अजून पण ऐतिहासिकदृष्ट्या फायनल कन्क्लुजन नाही बरं का, मी पण मान्य करतो की असंच झालं किंवा तसं नाही झालं आहे. मी फायनल कन्क्लुजन माहीत नाही मला. पण संभाजी महाराजांच्या पूर्वी पण गुढीचा सण होता का नव्हता याबद्दल पण फायनल कन्क्लुजन नाही आहे. मग त्यामध्ये नव्हता ते जे उदाहरणं सांगतात ना व्हॉट्सअपमध्ये, मी पण वाचतो, असं काही नाही. तुम्ही ते जे अभंग वगैरे सांगतात ना, गुढी ओवाळावी, टाळी चालावी, तर हे पताका किंवा स्वागतासाठी गुढीचा विषय येतो. गुढी पाडवा सण म्हणून नाही उल्लेख ते. आणि ते व्हॉट्सअपमध्ये नका रेफर घ्यायला. रेफर जे आहे ना ते आपल्याला जे ऑथेंटिकेटेड बुक आहेत, जे पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये घ्यावं लागतील. जर वेळ मिळाला तर मी मत्स्यपुराणातली अनंगदान हा जो प्रकार आहे त्याबद्दल बोलेल. तो गायब झाला मत्स्यपुराणातून. वेळ मिळाला तर त्या विषयाला स्पर्श करेल. अनंगदान म्हणून एक छान व्रत आहे, भारी व्रत आहे बरं का, इंटरेस्टिंग. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी ते व्रत मत्स्यपुराणामध्ये याच्यावर पुस्तक लिहिलं होतं आणि त्याच्यावर वैचारिक लढाई झाली होती. तो मुद्दा थोडासा बाजूला ठेवतो. गुढी. तर असं हे 2-3 लोकांनी बरोबर सांगितलं की हा असा विषय. मग आम्ही गेलो तिथे आणि ऊन पडलं होतं. मग मी थोडासा असं उई माय स्किन. तर मी म्हटलं पहिले आपण मी बोलून घेतो आणि त्यानंतर आपण गुढीपूजनाचा कार्यक्रम करूया. सगळी लोकं बसली होती. म्हटले ठीक आहे चालेल. मग तिथे हे परत आपलं साचा आणि मवाळ, मितुळे आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सांगितलं की आजचा सण जो आहे हा सण कधी सुरू झाला याची पार्श्वभूमी मला माहीत नाही, पण कालचा जो दिवस आहे हा संभाजी महाराजांचा स्मृती दिन आहे हे मला माहिती आहे. कालच्या अमावस्याला संभाजी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि त्या गोष्टीची जाणीव किंवा त्यामुळे संस्कृतीवर परिणाम होण्याइतकी मोठी घटना आहे ती माझ्यासाठी तरी नक्कीच आहे. पानिपतच्या 3ऱ्या महायुद्धानंतर संक्रांतीच्या सणाचं महत्त्व किंवा स्वरूप बदललं आहे महाराष्ट्रामध्ये. संक्रांत हा सण म्हणून बघितला जातो आणि दुखवटा म्हणून बघितला जातो आणि दरवेळेस संक्रांतीला पानिपतच्या युद्धाची आठवण काढली जाते. जे सण असतात, रूढी परंपरा असतात, त्या ढगाच्या वरच्या संस्थेने किंवा शक्तीने तयार केलेल्या नसतात, त्या तुम्ही आणि आम्ही माणसांनी तयार केलेल्या असतात. त्याच्यामुळे मंगल शुभ कशाला म्हणायचं हे देव ठरवत नाही, हे तुम्ही आणि आम्ही ठरवत असतो. हा टोकर, हा उलटा लावलेला तांब्या, ते निंबाचे पानं, ती टांगलेली साडी, ह्या गोष्टी मांगल्याच्या आहेत का हे ठरवणार कोण? तुम्ही आणि आम्हीच ठरवणार. आज रोजीपासून आपण एक नवीन पायंडा सुरू करूया. मला तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे. भगवा जे रंगाचं प्रतीक आहे तो सर्वसमावेशक आहे. बुद्धांच्या चिवराचा रंग भगवा.
वारकऱ्यांचा रंग, पताक्याचा रंग, शिवाजी महाराजांच्या झेंड्याचा जरीपटका, तिरंग्यामध्ये एक रंग भगवा. भगवा हे सर्वांचं सर्वसमावेशक प्रतीक आहे. आणि आज रोजी आपण इथून गुढीपाडव्याचा सण भगव्या रंगाचा आपला झेंडा फडकून आपण सुरू करूया. एकदम सौम्य भाषेमध्ये बरं का. एकदम आता तरी थोडंसं माझ्या ह्याच्यामध्ये एक्साइटमेंट आहे. असं अजून बेसलाईनला जायला पाहिजे, पण मी अजून बेसला गेलो ना तर तुम्ही झोपायला लागला अशी मला भीती वाटते. त्यामुळे थोडंसं एक्साइटेड ठेवावं लागते तुम्हाला. आणि थांबा, एक्साइटमेंट इतकी वाढली की तुम्ही स्वतःहून आरतीवरती करतायत. लेट मी कम्प्लीट फर्स्ट. आणि त्यानंतर पुढचा मुद्दा अजून महत्त्वाचा, की समजा याच्यामध्ये दुमत झालं, याच्यामध्ये असं दुमत झालं की हे तुम्ही धार्मिक भावनेंना हात घालतायत, सणाला हात घालतायत तुम्ही. हा जो सण आहे हा राम अयोध्येमध्ये आल्यामुळे सुरू झालेला आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. जर तसं जर मत झालं दुमत, तर माझ्यासाठी राम आणि संभाजी महाराजांमध्ये वितुष्ट नको, द्वंद्व नको, दोघंही माझ्यासाठी आदरणीय आहेत. पण जर समजा झालंच तर माझ्यासाठी पहिले महाराज, दुसरे महाराज, तिसरे पण महाराजच, आणि त्यानंतर राम, कृष्ण, ब्रह्मा, विष्णू, महेश, यक्ष, किन्नर जे काय असतील, ही माझी मूल्यव्यवस्था आहे माझ्यासाठी. तुम्हाला पटलं तर तुम्ही घ्यावी, नाही पटलं तर बळजबरी नाही, काही नाही. विरोधात आम्हाला काय वाटलं होतं की काहीतरी विरोध वगैरे होईल म्हणून, काहीतरी इथं खळबळ होईल म्हणून, तर आम्ही तशी तयारी करून ठेवली. साच आणि मळा ते असं सांगण्यासाठी असतं. IRS माणूस आहे, त्यांनी रेट टाकले म्हटलं. पण विरोधाचा शब्दही नाही आला. आणि सर किती सुंदर मांडणी केली हो तुम्ही, आम्ही पण कधी असा विचार केला नव्हता. आणि आमच्या बाजूला आमचा मित्र आहे मंगेश चव्हाण, आमदार आहे, आमचा बॅचमेटच आहे. मंगेश 12वीपर्यंत आमच्यासोबत होता. 12वीनंतर मंगेश काही कॉलेजला गेला नाही. मंगेशला उमजच नाही काय चाललंय म्हणून. उज्ज्वलला एवढं काय झालंय, कर ना भाऊ, तू गुढी पूज नाही तर भगवा पूज, त्याच्यामध्ये काय फरक पडतो. गुढीचं पूजन केलं तरी झालंच ते, आणि भगवा जरी पूजलं तरी पूजनच झालं, त्याच्यामध्ये एवढा फरक काय पडतो. फरक पडतो त्याच्यामध्ये. ज्यावेळेस प्रणव मुखर्जींना भारतरत्न दिला त्यावेळेस त्यांच्या मुलीने त्यांना सल्ला दिला होता की जाऊ नका तिथे त्या व्यासपीठावर. त्याच्या अगोदर ते RSSच्या व्यासपीठावर गेले होते, त्यावेळेस त्यांच्या मुलीने त्यांना सल्ला दिला होता की जाऊ नका, कारण 50 वर्षानंतर तुम्ही काय बोलले हे सगळं विसरण्यात येईल. तुम्ही त्या व्यासपीठावर गेला होते, याचे व्हिज्युअल्स, याचे पुरावे नक्की ठेवण्यात येईल. आज आपल्या याच्यामध्ये गांधी टिळकांना भेटायला पायी गेलेत हा जो विषय आहे ना, याचं वेगळं इंटरप्रिटेशन होतं. टिळकांची जी मूल्यव्यवस्था आणि परंपरा, विचार परंपरा आहे, ती RSSचं प्रिव्हियस व्हर्जन आहे. अगोदरचं जे व्हर्जन आहे ना, ज्यावेळेस 1920ला टिळक युग संपलं, त्यानंतर गांधीजींच्या हातामध्ये सगळे निर्णयाचे अधिकार आले. आणि त्यानंतर गांधीजींनी काय केलं, तर गांधीजींनी पहिलं ग्रामीण अधिवेशन घेतलं फैजपूरला, आपल्या जळगावमध्ये. आणि त्यामध्ये जे अगोदर काँग्रेसची तोंडावळा होता की फक्त शहरी आणि शिक्षित लोक येतात, भाषणं करतात आणि चालले जातात घरी. काँग्रेसबद्दल ब्रिटिशर्स काय म्हणायचे, दिस इज मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी ऑफ सेडिशियस ब्राह्मिन्स. हा काँग्रेसबद्दलचा ब्रिटिशांचा लिखित ओपिनियन आहे, म्हणजे मत आहे. ह्या माणसाने काय केलं, स्वतःचे कपडे तर काढलेच, पहिले सुरुवात स्वतःहून झाली. आणि मग कामगार, स्त्रिया, शेतकरी यांना केंद्रस्थानी आणलं या माणसाने. हा माणूस एवढा पॉप्युलर का झाला, कारण यांनी केंद्रबिंदू जो आहे निर्णयांचा, सत्तेचा, राजकीय सत्तेचा, अर्थबद्दल पण बोलू आपण, केंद्रबिंदू हा सामान्य माणसापर्यंत आणला. म्हणून हा माणूस जर म्हटला चले जाओ, काय 40-50 किलोचं एक माणूस होता, आणि तो माणूस चले जाओ म्हणायचं, पूर्ण भारत हलून जायचं म्हटल्यावर खतरनाकच गोष्ट होती. हा माणसाच्या हातामध्ये जेव्हा हे सत्ता आलं आणि याला हे विजन होती. अण्णा हजारे आणि गांधीमध्ये फरक आहे, हे आंधीनी गांधी असं नाही, ते
हा बॅरिस्टर होता माणूस. असे कपडे काढले आणि गांधी झाला असं नाही होत. तो तिकडे शिकून आला होता, तो तयारीने आला होता. आणि ज्या वेळेस हे लक्षात आलं की हा माणूस ही जी चळवळ आहे अशी नाही राहू देणारी, आणि मग RSSची 1925ला निर्मिती झाली. आणि त्याच्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचा फार मोठा वाटा आहे. आणि RSSची जी विचार परंपरा आहे, हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तर यांची जी मागची पार्श्वभूमी आहे ती टिळक आहे. टिळकांच्या सामाजिक सुधारणेच्या बाबतीत लोकमान्य कावर म्हणतात मला अजून माहीत नाही, पण म्हणतात. मग एकदा आपण म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज की, हा तसं एकदा हे पुढून झालं की मागे काय म्हणायचं, जय. तसं लोकमान्य टिळक. तुम्हाला माहिती आहे का सेनापती बापट कोण होते? कवी होते. सेनापती बापट रोड आहे का? स्वातंत्र्य. कोणत्या सेनेचे ते सेनापती होते? त्यांची सेना कोणती होती? कर्णी सेना, भगवी सेना, रणवीर सेना. सेनापती बापट आहेत का? बरं, स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती आहे का तुम्हाला? ते स्वातंत्र्यासाठी त्यांनी काय लढा दिला? नाही तो ही जी गोष्ट आहे ना, ह्या ॲग्रीड रियालिटीज आहेत, ॲग्रीमेंट रियालिटीज आहेत. ह्या फिजिकल रियालिटीज नाही. मूल्यव्यवस्था जी आहे ना, ही फिजिकल रियालिटीसारखी नसते. ही जी आहे ना, ही भौतिक सत्य आहे. या ज्या रियालिटीज या ॲग्रीमेंट रियालिटी आहे, क्रिएटेड. तर लोकमान्य टिळकांचे समाज व्यवस्थेबद्दलचे म्हणणं होतं, जेव्हा बालविवाह प्रतिबंधक कायदा आला तेव्हा टिळकांनी त्याला विरोध केलेला आहे की हे अजिबात करता कामा नये. आपल्या ताई जेव्हा कळकळीने सांगत होत्या की महिलांचं सक्षमीकरण, त्यावेळेस टिळकांची 50% लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भूमिका होती, नाही, बालविवाह प्रतिबंधक कायद्याला आमचा विरोध आहे, कारण हे धर्मामध्ये लुडबुड करणं आहे. ज्यावेळेस प्रतिनिधित्व याबद्दल चर्चा सुरू झाली तर टिळकांचं त्याबद्दलची भूमिका आहे, तेल्या तांबोळ्यांनी संसदेत जाऊन काय करायचं आहे, कुणब्यांना तिथं जगून नागर हाकायचं आहे का, हे लोकमान्यांचं भूमिका आहे. आणि त्याबद्दल मला आदर आहे बरं का, मी त्या भूमिकेचा वाहक नाही, पण मला ही भूमिका माहिती आहे. तर मी एवढंच म्हणतो की आपल्याला समजून घ्यायचं आहे. विरोध करणं हा पुढचा टप्पा झाला. आपण कसं आहे असं बोलू नका मग सरक तुरे, आपल्याला समजून घ्यायचं आहे. अशी भूमिका आहे, ठीक आहे, काही अडचण नाही ना, त्याच्यामध्ये अडचण काय? टिळकांची अशी भूमिका असणं हे टिळकांच्या बाजूने 100% बरोबर आहे. त्याच्यामुळे चुकीचं काय त्यांच्या बाजूने? त्यांना आपण लोकमान्य म्हणणे हे चुकीचं आहे. मला कसं काय मान्य होईल ते? मला गुढी पाडवा कोणी कसाही साजरा करा, मला काहीच घेणं नाही. माझ्या हाताने माझ्या राजा ज्याच्यासाठी मी आज पण अंगावर काटे येतात ना, माझ्यासाठी ही माझी मूल्यव्यवस्था, हे माझं प्रतीक आहे. माझ्या हाताने त्याचं मी पूजा करणार नाही. बाकीच्यांना जे करायचं त्याला तो अधिकार आहे किंवा त्याला ती मोकळीक आहे ना, काही अडचण नाही. कोणाला जर जेम्स लिन लिहायचं असेल त्याला विरोध नाही, पण माझ्यासाठी ते म्हणजे आईपेक्षा वाईट शिवी आहे ना ती माझ्यासाठी. ही गोष्ट आपल्याला समजून घेणे, ही मूल्यव्यवस्था समजून घेणे. त्याच्याबद्दल 2 तासही बोललो तरी कमी. मला आता वेळेचं बंधन आहे. वारकरी विचार हा सेंट्रिस्ट, हा आपली मूल्यव्यवस्था आहे. गांधी विचाराबद्दल आता काय झालं आहे ना, आपल्याकडे यंत्रणा आहे ना, त्याच्याबद्दल डॉक्युमेंटेड तेवढं साहित्य. आणि गांधी विचार तो प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आहे. रोज संध्याकाळी उठून त्याचे भजन आहे, ईश्वरजन तो देणे काही आहे. तर हे आपल्याला गावागावामध्ये सुरू करता येणार नाही, ठीक आहे. किंवा त्या चळवळीचे लोक पण गांधी विचाराचे गांधी डोक्या घालून फिरतील, ही पण शक्यता आता कमी. पण महाराष्ट्रासाठी एवढा मोठा वारसा तुम्हा आम्हाकडे गावागावामध्ये, प्रत्येक गावामध्ये भजनी मंडळ आहे का? कोणाच्या गावामध्ये भजनी मंडळ नाही आहे? नाही आहे असं विचारतो. एखादी गाव सांगा मला महाराष्ट्रामध्ये त्यांच्यामध्ये भजनी मंडळ नाही. हा प्रत्येक गावात आहे भजनी मंडळ नाही आहेत. भजनी मंडळ संपली वाईट. बरं, ही जी गोष्ट आहे, मी 5 वर्षाचा असल्यापासून मला आमच्या मातोश्री ते भजनी मंडळामध्ये जायला सांगते.
त्यांना एवढा वैचारिक आपल्याला हा असं तयार करायचा आहे आगाऊ पोरगा असं नाही. आमची वेळ संपली आम्हाला. आता गुच्चूप काय सांगता, डायरेक्ट सांगा त्याला काय होतं. मला 5 व्यवस्था कव्हर करायचं होतं, मी मूल्य व्यवस्थेमध्ये मला संपून टाकले. मला अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्थेवर बोलायचं होतं. ईडी संपलं ना आपल्या इथं. आणि मला कृती कार्यक्रमाबद्दल सांगितलं होतं की साहेबांनी म्हटले की नुसतंच तुम्ही थेरॉटिकल सांगू नका, प्रॅक्टिकल आस्पेक्ट द्या. मी प्रॅक्टिकलवर आता आलो होतो. अरे जा बाबा हो, आणि त्या बहिणी मंडळामध्ये रोज जाऊन टाळकुटा 2-4 अभंग पाठ होते. हरिपाठ 5-7 वर्ष असताना पाठ होता. आणि ती जी आपण आंदन देऊन टाकली उजव्या विचारसरणीला, ती आपली विचारसरणी. त्याच्या मी 2-3 उदाहरणं सांगणार आहोत की ते आंदन म्हणून देण्याची गोष्ट नाही ती. तर तो एक विषय होता. पाण्याचा एक मोठा विषय सांगायचा होता मला की समराईज करतो मी, फास्ट जाऊ आपण आता. जी वारकरी वैचारिक चळवळ आहे, तर त्यामध्ये उल्हास पाटील आपले संगमनेरचेच आहेत. तर ते कीर्तन शिबिर आम्ही चाळीसगावला घेतले. 8 दिवसाचे कीर्तन प्रशिक्षण शिबिर घेतलं आणि आम्ही कीर्तनकार तयार केले त्याच्यात. मी स्वतः त्याच्या अगोदर पण कीर्तन करतो, माळकरी माणूस आहे. माळ घातली म्हणजे नॉनव्हेज खात नाही असं बरं का नाही. यामध्ये बुद्धांचा नियम आहे. हा थोडासा विषयांतर होतं आहे की आपल्या पिंडपातामध्ये जे काही पडेल ते खाऊन घ्यायचं. आणि जे पंचशिलाचे जे नियम होते ना, तेच वारकऱ्यांचे माळेचे नियम आहेत. गिवन अ चॉईस नॉनव्हेज खात नाही मी. पण समजा पाहुण्याकडे गेलो त्यांनी तेवढंच बनवलं आहे तर त्यांना नाही, मी नाही. आपलं मध्यम मार्ग उचित मार्ग होत आहे तसे. तर जे कीर्तन जे आहेत, जे तुम्ही सर्वजण कार्यकर्ते आणि नेतृत्व तयार करतायत, तर अशा विचारांचे कीर्तनकार घडवणं हे गरजेचं आहे. जे तुकाराम महाराजांचे समतेचे विचार, पुरोगामी विचार, वैचारिक गोष्टी सांगितल्या तुकाराम महाराजांनी. ऐसे कैसे झाले बंधू. आमच्या चाळीसगावला उन्मेशदादा पाटील खासदार होते. तर त्यांनी एक लोटा जेलवाले कोणते ते महाराज मिश्रा, त्यांना बोलवलं. 2-4 लाख लोक चाळीसगावला. आणि 18 डिसेंबर काहीतरी तारीख होती, तेव्हा माझं कीर्तन होतं. त्यांचा शेवटचा दिवस आणि माझा कीर्तनाचा दिवस होता आमच्या गावामध्ये. आमच्या गावामध्ये मी पाण्याचं काम करतो, तिथं कीर्तन करतो. आम्ही जेव्हा ट्रेनने उतरलो, म्हणजे पूर्ण चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर माणसं 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 माणसं. आणि मी ते बघून अवाक झालो बरं का, इतके माणसं. आणि आमचे 5 पाटील म्हणजे म्हणले सर हे तर काहीच नाही, म्हणजे पाय ठेवायला जागा नाही, लोक तिथं मुक्कामी होते. बाप रे. आणि मग रात्री अभंग घेतला मी, ऐसे कैसे झाले बंधू. कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. आणि हा अभंग घ्यायच्या अगोदर आमची जी सगळी 5 पाटील मंडळी त्यांचा विचार घेतला की आपल्या गावातून किती लोक गेलेत म्हणे एक लोटा जेलकडे. म्हणे भाऊ एक घर सुटेल नाही जन्म लोक गया नाहीत. आणि अशा लोकांच्या समोर जाऊन एकदम एक्झॅक्टली 180 डिग्री उलटा विचार मांडायचा आहे. आणि असंही नाही की तुम्हाला पटणार ना म्हणून मी विचार मांडणार नाही. साच आणि मवाळ, मितुळे आणि रस्सा. गावामध्ये त्या दिवशी ते कीर्तन झालं, त्या कीर्तनामध्ये सांगितलं अरे ते 1 लोटा जलनी जर कधी समस्याचा हल झाला असता तर कशाला काही करायचे. तुकाराम महाराजांनी त्यावेळेस सांगितलंय, 900 कन्या पुत्र होती तो कशास करणे लागे पती. या आशाने काही होणार नाही. उन्मेष दादांनाच तिकीट मिळणार नाही. आणि उन्मेष दादांना खरंच तिकीट मिळालं नाही. हसून घ्या असं. मला ठीक आहे, मूल्यव्यवस्था मी पर्यंतच थांबतो. कधी परत जर बोलवलं तर अर्थव्यवस्थेबद्दल मला बोलायचं होतं की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या पण शेतकरी माणसासाठी पुढचा वैचारिक विषय येतो. आपला रोजचा जो भाग आहे जगण्या मरण्याचा तो शेती प्रश्न आहे, पाणी प्रश्न आहे. तर प्राणी प्रश्नाबद्दल सर्वांनी काम करावं अशी कळकळीची विनंती. आम्ही काय करतो, एका गावाला 2 लाख रुपये देतो फक्त. 3 लाख रुपये शेतकरी गोळा करतात. पोकलँड मशीन, JCB आणि पोकलँड मशीन त्याचं भाडं आम्ही कोणत्या तरी संस्थेकडून उपलब्ध करून देतो. 30 शेतकऱ्यांची पाणी समिती तयार करतो, जे त्याच्यामध्ये डिझेल टाकायला तयार होतील. मग शेतकरी येतात आजूबाजूचे, त्याच्यामध्ये छोटे छोटे शेततळे तयार करून घेतात नदी नाल्यामध्ये. नदी खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे हे काम करतात.
आणि ज्याने इकडचा माणूस 20,000 टाकतो, इकडचा 20,000 टाकतो आणि त्या 40,000मध्ये निम्मा लोकवाटा लोकांचा आणि निम्मा स्वागत आहे यांचं. तर ज्या शेतकऱ्यांनी एक 20,000 रुपये खर्च केलेत ना, तर त्यांचा खरीपाचा हंगाम येतो, त्यांचा रब्बीचा पण हंगाम येतो, त्यांची विहीर जिवंत होऊन जाते. आणि असे 204 गावं साक्षीदार आहेत. तर हा उपक्रम नक्की हाती घ्यावा. आपली जैनची जी चळवळ आहे त्यामध्ये आपण कॅपिटल इंटेन्सिव्ह करतो आहे, म्हणजे त्याबद्दल आदर आहे मला. पण शिरपूर पॅटर्न एक बघितलं, 60 कोटी रुपये खर्च झाले, 14 गावामध्ये काम झाले. आमचे 204 गावांमध्ये काम झाले. आमचे आता फक्त 7 कोटी रुपये, त्याच्यापैकी निम्मा लोकांचा वाटा आहे, निम्मा NGO कडनं आहे. यामध्ये आमचा मूळ उद्देश फिजिकल असेट तयार करणे, चेकडॅम तयार करणं नाही आहे. 30 लोक एकत्र येऊन त्यांनी एकत्रित काम करण्याची जी सवय लावण्याची आहे ना, तर ते आमचा मूळ उद्देश आहे, जे नेतृत्व गुण विकसनासाठी तुम्हाला गरजेचं आहे. जर उपक्रम तुम्ही काही घेत असाल ना, वेळ टाकताच आहे तुम्ही, तर असा वेळ टाका ज्याच्यातून लोकांचं आर्थिक जे गणित आहे ते वेगळं होऊन जातं. म्हणजे अशी लोक आहेत ज्यांनी 20,000 रुपये टाकलेत, त्यांचे 2 हंगाम यायला लागले, ते पुढच्या 8-10 वर्षात 2-2 हंगाम येतात. त्याची विहीर जिवंत झाली ना ती. आणि याच्यामध्ये मॅजिक नाही, चमत्कार नाही. जे चारा बाहेरून घ्यावा लागतो, चाऱ्याचा विषय संपून जातो. 3 वर्ष जर एका गावामध्ये एवढं काम केलं, फक्त 6 लाख रुपये लागतात. 3 वर्ष जर काम केलं, तिकडून जवळपास 9 लाख रुपये शेतकरी टाकतात. 15 लाखामध्ये असं काम होतं की नद्या जिवंत होतात. दामणगावची जी नदी पहिले दिवाळीमध्ये आटून जायची, ती आता मार्चपर्यंत नदी वाहते. मार्चपर्यंत. आपल्याकडे 12 महिने वाहू शकत. आपल्याकडे सह्याद्रीमध्ये बर्फ नाही वरती शिखरावर, कळसुबाईवर. तर आपली 8-9 महिने नदी वाहती झाली, म्हणजे फार मोठी गोष्ट झाली. तर हे जे गणित आहे, आपलं सरकार येणार आहे. दादा आपले कुठे गेले? अरे ते मागे आहेत. तर दादा हे शासकीय कार्यक्रमाचा पण भाग व्हावा की इम्पॅक्ट बेस्ड सोशल सर्व्हिस. जेवढं काम आता समजा NGO करतात, भरपूर NGO पण काम करतात. महाराष्ट्रामध्ये 38,000 कोटीचा CSR निधी उपलब्ध होतो, तो इकडे तिकडे पण पसरतो. पण त्यापैकी जेवढा निधी इथं खर्च होईल, तर त्यांनी काम केल्यानंतर सरकारने त्या कामाची मोजमाप करावं. आणि जेवढा खर्च झाला आहे, लोकवाटा सोडून ज्या NGOने खर्च केला त्याला जर कधी रिइम्बर्समेंट मिळाली, तर याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊ शकत नाही. मॉडेलच तसं आहे. तसं जर केलं तर आम्ही एक 7-8 कोटीमध्ये 40 गाव तालुका दुष्काळमुक्त जर करू शकतो. काही गाव उरलेत तर आपले 300 तालुके आहेत. 8 कोटी गुणिले 300, 2400-2500 कोटीमध्ये होते. जलयुक्त शिवारचा बजेट 10,000 कोटी होता. दुसऱ्याचं बजेट अजून ते इन बिटवीन आहे. नाही, याच्यामध्ये काय होतं, शेतकरी डायरेक्टली पेट्रोल पंपवाल्याला देतो आणि मशीनचं भाडं जे आहे ना, ती NGO डायरेक्ट त्या मशीन मालकाला देते. त्यामुळे मी किंवा माझ्या लोकांच्या हातामध्ये पैसाच लागत नाही. त्यामुळे आम्ही ठरवून पण भ्रष्टाचार करू शकत नाही आणि आमच्यावर आरोप पण होऊ शकत नाही, कारण मी गव्हर्नमेंट सर्वंट होतो. आणि जर हे असं काम केलं ना, तर फायदा कमी लोकांना होतो. कमी लोकांच्या मनामध्ये थोडंसं सहानुभूती तयार होते, पण ईर्ष्या प्रचंड तयार होते. आणि मग त्याला तोंड द्यायचं म्हणजे आपल्याला वी शुड बी बियॉन्ड द वाईप ऑफ सीझर. आपल्यावर गालबोट पण नको उचलायला असं पाहिजे. त्यामुळे आम्ही सिस्टीमच तशी बनवली. तर जेव्हा सरकार असेल त्यामुळे हा धोरणात्मक निर्णय घ्यावा. हा इंटरनॅशनली असंच सिस्टीम आहे. इंटरनॅशनल ज्या NGO काम करतात तर त्यांचं इम्पॅक्ट बेस्ड सोशल सर्व्हिसेस मॉडेल आहे. तर तसं मॉडेल महाराष्ट्र शासनाने, जसं रोजगार हमी योजना महाराष्ट्राने देशाला दिली देणगी आहे, तसं इम्पॅक्ट बेस्ड सोशल सर्व्हिस जर केलं ना, एक 2500-3000 कोटीमध्ये महाराष्ट्र दुष्काळमुक्त होऊ शकतो. जे शेतकऱ्यांचं दुःख आहे ना, शेतकरी आत्महत्या, जर त्याला 2 हंगाम जर घेता आलेलं तर बिचारा सुखी समाधानी. एका पिढीसाठी तरी तेवढं करावं लागेल. पुढच्या पिढीला परत शेतीमध्ये टाकलं तर परत आत्महत्याचं नवीन सत्र सुरू होईल. त्या पुढच्या पिढीला शिक्षणातून कुठेतरी बाहेर पाठवावं लागेल. पण आताची जी पिढी तर त्या पिढीसाठी 2 हंगामाची जर व्यवस्था झाली तर आत्महत्याचा बऱ्यापैकी विषय फार कमी होऊ शकतो. मागच्या सरकारने आत्महत्या कशा सोडवल्या, त्याचा डेटा कलेक्ट करणंच बंद करून टाकलं. नारायगा बास आत्महत्याच, म्हणजे कुठं चर्चाच नाही, काही नाही, कारण माहितीचं संकलनच नाही. म्हणजे ही चांगली अजून एक वेगळी पद्धत आहे प्रश्न सोडवण्याची. म्हणजे अनएम्प्लॉयमेंट किती आहे माहितीच नाही, आणि डेटाच नाही आपल्याकडे, नाहीच आहे. मग तर शेवटी घाई झाली आम्हाला. बाकीच्या विषयांना प्रशासन व्यवस्थेबद्दल मला बोलायचं होतं, त्यामध्ये ED बद्दल बोलायचं होतं, पण नका नाही आपल्याला नाही. तुम्हाला हे सोंगाड्या जे तमाशा मला पहिला भाग आहे तो एवढा आवडला. आपला अजून मेन ॲक्टर याचा बाकी ज्यांना ऐकण्यासाठी मी पण आलेलो आहे.
तर मी आहे कुठं जात नाही, मला संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्राने जायचं होतं. पण दुपारनंतर पण तुम्ही एवढ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एनर्जेटिकली जर ऐकून घेऊ शकाल तर मला पण बोलायला आवडेल. पण मी आता इथं थांबून घेतो, आपण प्रश्न उच्चारायचा त्याच्यामध्ये प्रश्न उच्चारायचा तासानंतर बघूया आपण. मला ती सांगितलं होतं की थोडंसं तयारीत राहा म्हणून मी खाली उतरून आलो कोण झोपते म्हणून. तसं काही झालं नाही ताई. तर मी थांबतो, मला बोलवलं त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.